घारपे शाळेत ईव्हीएमवर रंगला लोकशाहीचा उत्सव. चिमुकल्यांनी निवडले आपले शालेय मंत्रिमंडळ. उद्याचे सजग मतदार घडवण्याचा अभिनव उपक्रम. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली लोकशाहीची मतदान प्रक्रिया. लोकशाही ही केवळ शासन व्यवस्था नसून जबाबदारी, समानता, पारदर्शकता आणि योग्य नेतृत्वाची निवड करण्याची जीवनशैली आहे. ही लोकशाही मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात बालवयापासून दृढपणे रुजवावी या उदात्त हेतूने सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर कुशीत वसलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपे येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र द्वारे प्रत्यक्ष निवडणुकीच्या धर्तीवर अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी आपला प्रचार केला, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शाळेच्या विकासासाठी आपल्या संकल्पना मांडल्या. मतदानाचे महत्त्व, मतदाराची जबाबदारी, गुप्त मतदानाची संकल्पना, लोकशाहीतील प्रत्येक मताचं मूल्य तसेच ईव्हीएमचा वापर याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण शाळा लोकशाहीच्या रंगात रंगून गेली. मतदानाच्या दिवशी शाळेचे रूप एखाद्या खऱ्या मतदान केंद्राप्रमाणे भासत होतं. शिस्तबद्ध रांगेत उभे राहून प्रत्येक विद्यार्थ्याने ईव्हीएम वरील पसंतीच्या उमेदवारांसमोरील बटन दाबत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ईव्हीएम मधून उमटणारा प्रत्येक बीप हा केवळ एका मताची नोंद नव्हता, तर लोकशाहीवरील विश्वास, जबाबदार नागरिकत्व आणि उज्ज्वल भविष्यासाठीच्या संकल्पाचा निनाद होता. मतदान करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा उत्साह, आनंद आणि अभिमान हा प्रत्येक उपस्थिताच्या मनाला स्पर्शून गेला. त्यानंतर ईव्हीएमद्वारे पारदर्शक पद्धतीने मतमोजणी करण्यात आली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे ढोल व टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आलं. तर इतर उमेदवारांनीही मोठ्या मनाने निकाल स्वीकारत लोकशाहीतील विजयाइतकाच पराभवाचाही सन्मान असतो हा आदर्श घालून दिला. निवडणूक प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केंद्राध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक JD पाटील यांनी संपूर्ण नियोजन, मार्गदर्शन आणि देखरेखीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. तर मतदान अधिकारी म्हणून सहकारी शिक्षक आशिष तांदुळे आणि धर्मराज खंडागळे यांनी मतदान पडताळणी, ईव्हीएमद्वारे मतदान, मतमोजणी तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने आणि काटेकोरपणे पार पाडली. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे संपूर्ण निवडणूक कोणत्याही अडथळाविना यशस्वीरित्या पूर्ण झाली. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे तत्त्व केवळ पुस्तकांमधून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून अनुभवली. मतदानाचा हक्क, योग्य नेतृत्वाची निवड, नियमांचं पालन, पारदर्शकता आणि निकालाचा सन्मान ही लोकशाहीची मूलभूत मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात अधिक दृढ झाली. आज ईव्हीएमचं बटन दाबणारी ही चिमुकली बोटेच उद्या भारताच्या लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करणारी सजग, सुजाण आणि जबाबदार मतदार ठरणार आहेत. लोकशाहीचे संस्कार कृतीतून देणारा घारपे शाळेचा हा अभिनव उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे. एक नंबरला मतदान झालेला आहे. किती? 3 मतं पडलेली आहेत. एक नंबरला जो होता त्याला. आणि बरं, एक नंबरला कोण होता? स्वप्नीलला 3 मतं पडलेली आहेत. आणि 2 नंबरला होती यशस्वी आणि तिला मतं पडलेली आहेत 12. त्या ठिकाणी यशस्वी ही काय झालेली आहे? मुख्यमंत्री म्हणून निवडून झालेले आहे. अभिनंदन करतो. यशस्वी मुख्यमंत्री झालेली ही पुढे. आणि त्याच्यामध्ये आता विजयी उमेदवार कोण आहे ते आपल्याला लगेच कळणार. या ठिकाणी निकाल आपण पाहतोय. पहिल्या फेरीचा निकाल या ठिकाणी जाहीर होतोय मुख्यमंत्री पदाचा. किती मतदान झालेलं आहे ते आपण बघूया. 1 नंबर म्हणजे स्वप्नील वर होता आणि 2 म्हणजे यशस्वी. आता क्लोज. मतदान आता क्लोज झालेलं आहे. क्लोज केलं आता. दोन कॅन्डिडेट होते आपले. 2 मतदान. 15 वोटिंग. इथं हे नाव आहे, बरोबर आहे. मग या नावांच्या समोर काय करावं लागते? तुम्हाला जे आवडीचं नाव आहे किंवा तुम्हाला ज्याला मुख्यमंत्री करायचं आहे त्याच्या नावासमोरचं काय दाबायचं? बटन दाबायचं. ते बटन दाबलं की इथं हा लाईट वाजते, म्हणजे हे वाजते, बीप वाजते. बीप वाजते. पदासाठी मी
केलेली आहे. तिने मला भरघोस मत द्यावं, नगरमंत्री बनावं ही माझी मनोरथ. नमस्कार, माझे नाव शिवराज मोडकर. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. मी सांस्कृतिक मंत्री या पदासाठी उभी राहिली आहे. मी मला भरघोस मतांनी सांस्कृतिक मंत्री बनवा. नमस्कार, माझे नाव शिक्षक संदेश. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. मी आरोग्यमंत्री मला खूप नमस्कार, माझे नाव बाबाजी विजय केळकर. मी क्रीडा मंत्री या पदासाठी उभे राहिलो आहे. तुम्ही मला भरघोस मतांनी क्रीडा मंत्री बनव. नमस्कार, माझे नाव राज रामागावे. मी मशीनवर मतदान केले. मला खूप आनंद झाला आणि मी माझ्या बोटावर शाई लावली. ते मला खूप छान वाटले आणि मी असंच मतदान करणार. परत रुद्र संजय सावंत. जिल्हा परिषद शाळा घारपी या शाळेमध्ये आज सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील शालेय मंत्रिमंडळ निवडणूक या ठिकाणी घेण्यात येत आहे. आपला भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि आपल्या या लोकशाही प्रधान देशाची ओळख विद्यार्थ्यांना शालेय वयात व्हावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी जी निवडणूक घेत आहोत ती निवडणूक आहे ती सध्या ईव्हीएम जे मशीन आहे त्या मशीनच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक घेत आहोत. या ठिकाणी जसं प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होती तशा पद्धतीनं संपूर्ण मतदान प्रक्रियेचं मतदान केंद्र आम्ही या ठिकाणी आज तयार केलेलं आहे आणि त्यानुसार विद्यार्थी आपल्या या मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत आणि आपले जे शालेय मंत्रिमंडळ आहे ते शालेय मंत्रिमंडळ या ठिकाणी निवडलं जाणार आहे. यज्ञ संतोष कविटकर. हे इकडे येत नाही, हे तुझ्याकडे राहू दे. ते बोट कर डावं. जा ते काय नाव आहे?
इथं सही कर. ओके झालं म्हणता. तुम्ही पुकारा सर. बळीराम सहदेव गावडे. हा पुढचा. करायला खूप मजा आली. माझ्या हातावर सरांनी शाई लावली, ती करायला मला खूप मजा आली. मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री पदाला उभी होती. तुम्ही सर्वांनी मला खूप साऱ्या मताने निवडून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डान्स कर. हा डान्स कर. डान्स कर ना. पुढे आपला निवांत कर. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.